पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि त्याचे प्रायोजक आहेत गजेंद्र पात्रे साहेब. सर मी आपल्याला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. दीपक पवार सर आणि दीपक मोरे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी गजेंद्र पात्रे सरांचा सन्मान करणार आहोत. गजेंद्र पात्रे साहेब या. 50,000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक आपण प्रायोजित केलेलं आहे. मैदानातला मॅच त्याच्यावरती देखील कॅमेरा असणार आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी आता प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी एक गोष्ट मी सांगणार आहे. जेव्हा साहेब येतील ते गोष्ट निश्चितच सांगेल. केवढी मोठी क्रेज या दोन्ही स्पर्धांची असते त्याचं उदाहरण मी बस तुम्हाला सांगणार आहे. आम्ही दीपक मोरे सर, दिवा मयकर सर आपण पण घ्या. ओके. आणि आत्ताच मला माहिती पण मिळते आहे अत्यंत महत्त्वाची आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ही भारतातील टॉप 5 मधली स्पर्धा आहे आणि त्या प्रत्येक पर्वाकरता पात्रेसाहेब आपलं योगदान राहिलेलं आहे. त्याबद्दल मनापासून ओमसाईच्या वतीनं आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट टीम जे आमच्या जे आयोजक आहेत त्यांच्या वतीनं आपले हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता तितकंच तुम्ही थांबलेलं नाही आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी या ठिकाणी 5वं पर्व आहे आणि या पर्वात देखील दुसऱ्या क्रमांकाचं 50,000 रुपयाचं पारितोषिक आपण प्रायोजित केलेलं आहे. त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. क्रिकेट करता सर्व काही या उद्दिष्टातून इथल्या खेळाडूंसाठी संधी मिळावी आणि एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा याकरता एका उदात्त हेतूने तुम्ही मदत करत असता, सहकार्य करत असता. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. डबल विंडोमध्ये सध्या मैदानात काय घडतंय त्याचबरोबर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काय घडतंय हे आपल्याला पाहायला मिळतं. दिवा मयेकर, सोनमताई, गिरीश कोचरेकर, दीपकजी मोरे, दीपकजी पवार साहेब या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आता व्यासपीठावरती आहेत आणि गजेंद्र पात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान या भव्य दिव्य मंचावरती केला जातोय. आदरणीय दीपकजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शाल, एक रुबाबदार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ही उबदार शाल, सौंदर्य प्रतीक असलेलं पुष्प या फुलाप्रमाणे तुम्ही सर हसत राहा, खेळत राहा आणि त्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं एक खूप चांगली आकर्षक ट्रॉफी तुम्हाला दिली जाते. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 5व्या पर्वामध्ये आमच्या रनरअप संघासाठी जे 50,000 रुपये मिळणार आहेत त्याचे प्रायोजक गजेंद्र पात्रे साहेब तुमचे हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. एक चित्र तुम्ही व्यासपीठावरती बघताय, दुसरं चित्र सध्या डबल विंडोमध्ये मैदानावरती धुवाधार बॅटिंग होते ते देखील या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबई T20साठी मेंटर म्हणून काम केलं. ISPL मध्ये आपण श्रीनगर संघासाठी त्यांना पडद्याच्या मागे पाहिलेलं आहे, बिहाइंड द कर्टन. त्याचबरोबर दीपक्षा मेमोरियलची स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्याचे आयोजक अमित बाबा ठबाळ, सोहम राणेबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे. अमित बाबा ठबाळ क्रिकेट करतात आणि निश्चितच कोच म्हणून देखील काम करत आहेत. लाड साहेबांची जी अकॅडमी आहे, दिनेश लाड साहेब, रोहित शर्माला ज्याने घडवलं, शार्दूल ठाकूर यांना ज्यांनी घडवलं, त्या अकॅडमी करता कोच म्हणून अमित बाबा ठबाळ त्या ठिकाणी काम करतात. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीशी त्यांचं खूप जिव्हाळ्याचे संबंध आणि नातं आहे. आणि अपडेटर म्हणून पहिली बातमी अमित बाबा ठबाळ, जेव्हा आपली स्पर्धा FBला होती तेव्हा पहिली बातमी जी या ठिकाणी अपडेट केली होती ते अपडेटर अमित बाबा ठबाळ यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. एकदा टाळ्यांचा गजर आपण करूया अमित बाबा ठबाळ यांच्यासाठी. सईद मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी हळूहळू बहरली, ती वाढत गेली, मोठी झाली आणि त्यामध्ये अनेकांचे या ठिकाणी महत्त्वाचे रोल आहेत, महत्त्वाच्या भूमिका आहेत, महत्त्वाचं योगदान आहे. त्यामध्ये ही स्पर्धा प्रकाशझोतामध्ये आणण्यामध्ये अपडेटर अमित बाबा ठबाळ यांचं देखील योगदान आहे आणि पहिल्या सीझनपासून अमित बाबा ठबाळ या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. दीपक दादांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. थँक्यू सो मच अमित बाबा ठबाळ, थँक्यू सो मच. ओवर टू कॉम्बॉक्स. ऑन साइड की तरफ बहुत ही अच्छा स्ट्रोक है दत्त प्रसाद साबन के बल्ले से निकलने वाला गेम शानदार
दमदार असरदार चौकाया, 4 रन। दत्त प्रसाद साबंत अब जाकर 6 गेंदों में 15 पर पहुंच गए। अनुराज नाटेकर को मौका मिला नहीं। पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर के अंदर मेंटेनर पावर प्ले में पाटिल वाड़ी ने 16 रनों वाला स्टार्ट। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने जमकर बल्लेबाजी की है और मौका बिल्कुल वो दत्त प्रसाद को मिला। प्रारंभिक बैटर के रूप में आए गए रत्नागिरी के अंदर यंगस्टर खिलाड़ी में इनका नाम वो चर्चे में है और आज एज अ आइकॉन खिलाड़ी दत्त प्रसाद साबंत ऑलराउंडर खिलाड़ी के हिस्से से खेलते गए और स्टार्ट अच्छा दिया। रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोली के लिए 6 गेंदों में 15 बनाए, 16 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर का खेल समाप्त है। राज जहलुवान संदीप स्मृति नानीस के लिए वो पहला ओवर लेकर आए थे और इनको पहले मुकाबले के अंदर वो मैन ऑफ द मैच का अवार्ड भी मिला था। उनके खिलाफ दत्त प्रसाद ने वो स्टार्ट अच्छा किया। गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर एज आइकॉन खिलाड़ी अब जाकर दूसरे ओवर के अंदर सुहास पवार का इस्तेमाल हुआ है। स्ट्राइकर एंड पर अनुराज को पहले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया गया। और पहली गेंद बैकफुट पर जाकर गेंद को कट करना चाहते थे, थोड़ा सा घुमाव मिला और गेंदर बनने का ताल्लुक नहीं हुआ। शानदार गेंदबाजी। पहली गेंद के ऊपर वो डॉट बॉल बिंदी गेंद का इशारा हुआ। मिनटेड पावर प्ले के ओवर के अंदर वो बल्लेबाजों ने मेला लूटा। दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर सुहास पवार इन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की। सुहास पवार अपने बॉलिंग मार्ग पर तैयार गए। दूसरे ओवर का खेल स्टार्ट हुआ गए। अर्जुन नाटेकर इस मरतबा ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। गेंद पर बल्ले का ताल्लुक उतना अच्छा नहीं हुआ। बल्ले के निचले से पर लगे और गेंद बिल्कुल सामने की तरफ पानी जो है ना उसमें आकर रुकी। सिंगल बाहर से लिया गया और सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 17 पर पहुंच गया। आपके स्क्रीन के ऊपर हमारे हिंदी के मशहूर कमेंटेटर प्रशांत आदोड़े और भरत जी लोहार साहब ये चर्चा करते हुए नजर आए। पटके हुई गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे। शानदार गेंदबाजी कर रहे, विकेट के बीच में समाप्त कर रहे। लाइन बहुत अच्छे है, टप्पा बहुत अच्छा है और बेस्ट वर्सेस बेस की लड़ाई है। लोहा लोही को टकरा रहा है। डायमंड कट डायमंड, सांप और निवली के बीच की लड़ाई नहीं है ये लड़ाई, बिल्कुल वो बेस्ट वर्सेस बेस की लड़ाई है। सुहास पवार और घुमा मिला था, थोड़ी सी रुक कर गेंद आई, बल्ला ऑन साइड की तरफ घुमा था। गेंद कहां पर थी वो भी देखा जाएगा। बिल्कुल टेनिस क्रिकेट .in पर ये एक्शन रिप्ले देखना पसंद करेंगे। दत्त प्रसाद साबंत इस ओवर के अंदर वो स्ट्रगल करते हुए नजर आए। शानदार गेंदबाजी सुहास पवार द्वारा। दत्त प्रसाद साबंत बल्ला घुमा, एक बार फिर वही कहानी है। सुहास बहुत अच्छी गेंदबाजी करे। दूसरे ओवर के अंदर उन्होंने 5 गेंदें की है और 5 गेंदों में केवल उन्होंने 1 ही रन दिया है। ये एज अ आइकॉन खिलाड़ी खेले ना उसकी पहचान है, अच्छे खिलाड़ी की पहचान है और जवाब दे रहे। रत्नागिरी के चैंपियन रेनी ट्रॉफी में मेरा सिलेक्शन क्यों किया गया। बैकफुट पर चले गए बहुत ही खूबसूरती के साथ, एक्स्ट्रा कवर की तरफ खेल दिया। एक्स्ट्रा कवर की तरफ कट्टा कट फटाफट सट्टा सट गेंद बॉटल के बाहर, ये लगा शानदार 4। खूप चांगला फटका होता, ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता आणि लेग ब्रेक गोलंदाजी सुहास पवारची नेहमीच आपल्याला बघायला मिळते। थोडंसं रूम मिळाला आणि त्याचा फायदा घेत पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख फटका, लेट कट अप्पर कट हे जे फटके असतात ना ते देखील बघण्यासारखे असतात। स्क्वेअर कट खूप चांगला फटका इथे आता खेळला गेला, थोडा दुरून खेळला, परंतु जेव्हा पॉवर प्ले सुरू आहे तेव्हा ओव्हर द टॉप देखील तुम्हाला खेळता यायला पाहिजे। सुरेख फटका दत्तूचा। धावसंख्या धावफलकावरती या चौकारानेसी आता वाढते आहे। दत्त प्रसाद रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी देखील त्यांनी गाजवले, अत्यंत शानदार बॅटिंग केले, आयकॉन खेळाडू म्हणून त्याचा जलवा आपण बघतो। आता कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकमक चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय, 4 धाबांकरता चौकार वसूल केलाय आणि चौकाराने धावसंख्येला आकार देखील आलेला आहे। धावसंख्या 21 धाबात बिनबाद 21 21 यानंतर होणारा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे। प्रतीक घरत हा एक हुकमाचा खेळाडू आहे, लेदर बॉलचा अनुभव, पालघर जिल्ह्यामधून हा खेळाडू इथे आता दाखल झालेला आहे। षटक अतिशय महत्त्वाचा आहे। यानंतर होणाऱ्या सामन्याची घोषणा, यानंतर होणारा अतिशय महत्त्वाचा मॅच त्यावरती देखील चर्चा होणार आहे। श्री गणेश कृपा स्वराज्य आणि त्याचबरोबर महारवळनाथ करबुडे या दोन संघादरम्यान इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। 21 पन्नान
फिलहाल 21 रन बनेगा 2 ओवर का के समाप्त हुआ। प्रारंभिक बैटर मैदान के अंदर है अनुराज नाटेकर, दत्त प्रसाद साबन। अनुराज 2 गेंदों में 1 पर खेल रहे हैं। दत्तू का बल्ला बिल्कुल वो बोल रहा है। 19 रन उन्होंने बनाए हैं। तीसरे ओवर के अंदर वेद आए हैं। पहली गेंद के ऊपर ऑन साइड की तरफ खेल दिया, जबरदस्त स्ट्रोक है, शानदार स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर। ये लगा गगनचुंबी सिक्सर। अनुराज नाटेकर का बल्ला बोल रहा है। सुरेख टायमिंग, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू थोडासा क्षणभर बॅट्समन थांबला, वाट बघितली, चेंडू येऊन दिला आपल्याकडे आणि त्यानंतर स्कोअरिंगच्या दिशेनं खूप चांगला बॅट्सिंग होता, सुंदर फटका खेळला, बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेलाय। या षटकारानं आत्मविश्वास निश्चितच अनुराजचा वाढेल। धावसंख्या 27 धावा दापलकावरती। चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026चा क्रिकेटचा महासंग्राम आखूट टप्प्याचा चेंडू आहे, भरपूर वेळ मिळाला बॅट्समनला आणि पिकअप पुल करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेनं अत्यंत दर्जेदार फटका। नेत्रदीपक फटकेबाजी या अगोदर देखील पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले अनुराजकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल, अत्यंत महत्त्वाचा षटक आहे। पॉईंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे अनुराजसाठी। ऑन साईड लॉंग ऑन, ओ हा सुरेख चेंडू आहे, एक चांगलं द्वंद्व। या स्पर्धेची क्रेज किती आहे, एक आयकॉन खेळाडू एका संघामध्ये म्हणजे नाणी संघामध्ये कमी होता, मग त्याची जागा एका खेळाडूला घ्यायची होती। मग अशा वेळेला एका मुंबईच्या युवा खेळाडूला फोन झाला आणि मग आता अचानक तर गाड्या मिळणार नाहीत, ट्रेन बुकिंगचं सिस्टम तुम्हाला माहिती आहे। मग अशा वेळेला काय करायचं आहे, एक तर तुम्हाला ओला करावी लागली असती। पुन्हा एकदा मी सांगेल काय घडलं होतं। धावसंख्या 27 आहे। ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू हवेत आहे, मिस टाइम टोकाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, बघूया काय घडतंय, झेल टिपला गेलाय का नाही, नाही। तर अशा वेळेला एका मुंबईच्या खेळाडूला फोन करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर काय घडलं होतं ते सांगेन। नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद झाला। खरं तर याची गरज होती का हा प्रश्न आहे। फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे आणि तो बाद झाला आणि त्याच खेळाडूने ज्याची मी चर्चा करतोय ना तोच खेळाडू, त्याचा थ्रो बघा, श्लोक या खेळाडूचं नाव आहे आणि त्याने केलेला थ्रो आणि तो आता ओलानं आला असता, बसनं आला असता, त्यानंतर ट्रेननं आला असता, पण अचानक सांगितल्यामुळे कुठल्या प्रकारचं बुकिंग नव्हतं। मग भावाने काय केलं, टू व्हीलर घेतली आणि तो चक्क मुंबईमधून रत्नागिरीमध्ये पोहोचला। चॅम्पियन रेनी ट्रॉफीची ही क्रेज आहे। रत्नागिरी प्रीमियर लीग खेळण्याची आवड काय, इथपर्यंत खेळाडू का पोचतात, ही क्रेज आहे। आता ही स्पर्धा हळूहळू ब्रँड बनते। चॅम्पियन रेनी ट्रॉफी 5वं पर्व आहे। स्पर्धेमध्ये अनेक वेगवेगळे बदल आपल्याला बघायला मिळतात। श्लोक बाबा तुलाही सॅल्यूट आहे। 2 वाजता रात्री तो निघाला आणि सकाळी 5 वाजता तो रत्नागिरीमध्ये पोहोचला। आता त्यानं केलेला थ्रो बघा, अचूक थ्रो होता, अचूक थ्रो केला आणि त्याचा फायदा या ठिकाणी बॅट्समन बाद झालेला है। जी अब 29, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर वेद द्वारा शानदार लाइन के साथ टप्पे के साथ गेंदबाजी करे, ऑफ टप के बाहर गेंदबाजी करने की कोशिश। और दत्त प्रसाद साबन 11 गेंदों में 19 पर बल्लेबाजी करे। इस गेंद के ऊपर वो ऑन साइड की तरफ बल्ला तो घुमा, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं हुआ। लाइन बहुत अच्छी थी। वेद तीसरे ओवर के अंदर आए गए और आपने श्लोक के बारे में चर्चा की। ये क्रेज है, ये शौक है और इंसान बिल्कुल वो शौक के पीछे कहाँ पहुंच जाता। आज श्लोक मुंबई से लेकर रत्नागिरी तक पहुंच गए हैं। वेद अपने बॉलिंग मार पर इस मरतबा लाइन से बटके लेग स्टंप के बाहर चले गए। हमारे ऑफिशियल अंपायर हमारी तरफ इशारा करे, वो व्हाइट बॉल का इशारा होगा। मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर का 30 पर पहुंच गया। तीसरा ओवर का आने का रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोली की टीम बल्लेबाजी कर रही है। 30 लॉस ऑफ 1। 29 पर 1 दत्त प्रसाद स्ट्रायकर एंडला आहे। अभेद चेंडू खेळला, मिस टाइम टोकाय, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का बघूया। क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, प्रयत्न चांगला झाला, कमिटमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली। बघा इथून बोलणं सोपं आहे, मैदानात जाऊन त्या पाण्यामध्ये पळायचं आहे, रनिंग कॅच घ्यायचं आहे, तितकंसं सोपं नाही आहे। 30 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये। टेनिस क्रिकेट खेळणारे काही खेळाडू जाणीवपूर्वक रबर बॉल क्रिकेट खेळत नाही बरं दादा, कारण कदाचित इंजुरी होण्याची शक्यता असते, त्यामुळे पुढच्या हंगामाकरता प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून प्रयत्न करतात की ते या क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत। परंतु दत्त प्रसादला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये।
आकुटपदा चेंडूवरती आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, मिड विकेटला फटका खूप चांगला खेळलाय आणि या मोठ्या फटक्याने त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त धूमधडाका मैदानावरती पाहायला मिळतोय. यापूर्वीचा एफर्ट पण चांगला होता, जबरदस्त खेळ मैदानावरती, क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. धावसंख्या 32 ला 1, षटक क्रमांक 3, यानंतर सिद्धी घेणार आहे BA किंग ओव्हर. बिल्कुल वो 38 पर स्कोर कार्ड पहुंच गया. एक विकेट के नुकसान पर साझेदारी बन रही है. आकाश सकपाल आए गए. ये टेनिस क्रिकेट .in पर देखिए आखिरी गेंद के ऊपर कदमों का इस्तेमाल किया गया, उसके बाद शॉट ऑफ पुल किया गया, पुल सक्सेसफुल हुआ और राज के सर के ऊपर से मस्तक में दस्तक देने वाली गेंद. स्कोर 38 रन. एक विकेट के नुकसान पर आकाश सकपाल है. दोनों आइकॉन खिलाड़ी रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोली के मैदान के अंदर है. और प्रशांत जी सबसे बड़ी बात, ये दोनों भी जो आइकॉन है ना वो रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के है. आकाश सकपाल दापोली के है, दत्तू चिपळूण तालुका सावर्डे के है. आणि काल मी आकाशला इथे व्यासपीठावरती पाहिलं होतं, त्याने दिवसभराचा खेळ पाहिला. काय क्रिकेट होते, कशा पद्धतीने बॉलिंग होते, काय बॅटिंग होते, कशा प्रकारे पावसामध्ये गोलंदाजी केली जाते, सुक्या विकेटवरती जेव्हा पाऊस नसतो, ऊन पडलेलं असतं, अशा वेळी काय गोलंदाजी होते आणि कशा प्रकारे आपल्याला बॅटिंग करता येईल, हे आकाशने इथे बसून पाहिलं होतं. आणि एक चांगली गोष्ट आहे, या संघामध्ये रत्नागिरीचे 2 खेळाडू आयकॉन म्हणून खेळत आहेत. धावसंख्या 38 ला 1. जी आप 38 इथून क्रिकेटच्या खेळाला उभारी मिळेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाहीये. जी हाँ, सही बात की आपने. 38 रन. एक विकेट के नुकसान पर बी किंग ओवर. पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए और विकेट कीपर थोड़ा सा फंबल हुए, उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया गया. व्हाइट बॉल का इशारा हुआ. दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था. दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन मुकम्मल किया. 40 रन. एक विकेट के नुकसान पर BA किंग ओवर. मैजिकल ओवर, चैलेंज ओवर. गेंदबाज तैयार. वैभव उड़ा आसमान की तरफ. ओहो, क्या बात है, क्या बात है. मारा कम, घसीटा ज्यादा, गेंद बॉर्डर के बाहर, गगनचुंबी सिक्सर. काय फटका सजवला होता. अत्यंत जबरदस्त नेत्रदीपक बॅटिंग करत असताना दत्तप्रसाद पाय जमिनीवर रोवून आकाशाला भिडण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे, नडण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. मैदानावरती नडायचं, लढायचं, भिडायचं, घडायचं आणि जिंकायचं हे दत्तूला खूप चांगलं माहिती आहे. काय फटका सजवला. वा दत्तू वा, आज प्रभावित करतोय. आज दमदार कामगिरी करत असताना गोलंदाजाची पिसे काढताना आज तो अंपायर पण बनलाय. षटकार त्यानेच सांगितलंय. काय आत्मविश्वास आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावरती स्माइल. जी आप जिस तरीके से वो स्ट्रोक खेला उसके बाद वो दत्तू ने खुद कहा ये सिक्सर है. 46 रन. एक विकेट के नुकसान पर दत्तू 14 गेंदों में 33 पर पहुंच गए. क्या वो अर्धशतक आएगा? कल वो अर्धशतक अर्जुन वसीता का था. विक्रोलियन के खिलाड़ी है, युवा खिलाड़ी थे, उन्होंने वो अर्धशतक पेश किया. आज दत्तू के ऊपर निगाहें. वैभव तैयार. टप्पा खाने के बाद थोड़ा सा ज्यादा उछाल मिला, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चले गए. व्हाइट बॉल का इशारा हुआ गया, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा हुआ. चैलेंज ओवर चल रहा है, BA किंग ओवर चल रहा है. उसके अंदर वैभव थोड़ा सा खराब प्रदर्शन करे. देखिए गेंद कहां से कहां पर चले गए. विकेट के ऊपर अब जाकर पानी है, धीमी बारिश गिर रही है. 47 रन. इस ओवर में 1 गेंद में 9 रन आए गए. त्यानंतर बघा काय घडलंय मैदानावरती. 3 क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. दत्तू अच्छी पारी खेल रहे हैं, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और ये क्या छूटा. दत्तू को जीवनदान मिला. राउंड विकेट गेंदबाजी और इनका फ्रंट फुट लेग स्टंप के बाहर चला गया था. शॉट के लिए वो जगह बना रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं था और ये क्या छूटा. क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा. भाई करे तो क्या करे. यहां खुशियां लेके आए थे गेंदबाज, लेकिन फील्डिंग थोड़ी खराब हुई और उसके कारण जीवनदान मिला दत्तप्रसाद को. दत्तप्रसाद सावंत वो शान बैठने वाले खिलाड़ी नहीं है. जी अच्छी बल्लेबाजी दत्त प्रसाद सावंत करे. उनका कैच छोड़ा गया. स्कोर 49. 2 गेंदों में इस ओवर में 11 रन आए गए. 14 बनाओगे 4 प्लस जाओगे. राउंड विकेट. पटकी हुई गेंद बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे. पहले कदमों का इस्तेमाल किया गया, उसके बाद और पॉइंट और कवर की तरफ खेलना चाहते थे. डबल माइंड से वो क्रिकेट नहीं होना चाहिए. घर है, घर के अंदर टीवी सेट होना चाहिए, सोफा सेट होना चाहिए. क्रिकेट का खेल है, वो माइंड सेट होना चाहिए. माइंड सेट है तो बिल्कुल वो मैच भी बनेगा. 49.
दत्तू 35 पर खेल रहे हैं। ओ बढ़िया गेंद। अब माइंडसेट की बात करें तो गेंदबाज का माइंडसेट भी बहुत अच्छा है ना, वो भी कमबैक करना चाह रहे हैं। कमबैक इज बेटर देन सेटबैक, कमबैक इज बेटर देन सेटबैक। अगर आप हमारे ऊपर हमला कर सकते हैं ना तो हम भी कमबैक कर सकते हैं। बहुत अच्छी गेंदबाजी, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे वैभव। अगर आपका बल्ला खूबसूरत है तो मेरी गेंदबाजी कहाँ बदसूरत है, वैभव कह रहे हैं। बहुत अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में, और ये ब्रेकिंग ओवर होगा ना तो परेशानी हो सकती है बल्लेबाजों के लिए। और सबसे बड़ी बात, सिद्दीक सेठ बल्लेबाज के खिलाफ आप गेंदबाजी कर रहे हैं तो सबसे बड़ा चैलेंज होता है सेठ बल्लेबाज को गेंदबाजी करना। प्रशंसा होगी वैभव की, राउंड विकेट स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंदें निकल रही है, उछाल मिल रहा है। वेल डन वैभव, कमाल की गेंदबाजी सेठ बल्लेबाज दत्तू के खिलाफ। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। इट्स अ फेरी डिलीवरी। चैलेंज ओवर में क्या हुआ है प्रश्न जी, वो भी देखा जाएगा। 5 गेंदों में आपने 11 बनाए हैं। पहली गेंद व्हाइट, उसके पहली गेंद के ऊपर व्हाइट +1 का इशारा बता, उसके बाद वो छक्का भी लगाया गया था। एक गेंद में 9 रन खर्च हुए थे। उसके बाद की 4 गेंदों में वैभव की प्रशंसा होगी क्योंकि उन्होंने 2 ही रन दिए गए 4 गेंदों में। आखिरी गेंद है उसमें 3 रन आएंगे, प्लस होने वाले गए। अगर 3 नहीं आएंगे वो माइनस की तरफ भी जाना गए। वैभव गेंदबाजी करे, राउंड विकेट। पटकी भी गेंद थे, बैकफुट पर चले गए थे, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, बदले के ऊपरी हिस्सा लेते हुए गेंद डिक्लेयर जोन में चले गए। यानी इस ओवर के अंदर वो 12 ही रन बनाए गए। प्रशांत जी, एक गेंद में आपने वो 9 रन बनाए थे, उसके बाद वो 5 गेंदों में केवल 3 ही रन दिए वैभव ने। कमबॅक याला म्हणतात पुनरागमन। आता कमबॅक म्हणजे काय तर टीकेला दिलेलं चोख प्रत्युत्तर असतं। तुमच्या विरुद्ध एक मोठा फटका जरूर आला, पण याच ओव्हरमध्ये वैभवनं खूप चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केली आणि त्यानं कमबॅक केले। कारण जेव्हा हल्ला होतो ना तेव्हा तुमचे पाठीराखे त्या ठिकाणी म्हणतात, अरे बाबा काय करतोयस, चांगली गोलंदाजी कर, तुझ्यावर जबाबदारी आहे, ब्रेकिंग ओव्हर तू टाकतोयस। आणि अशा वेळेला वैभवने गौरवशाली गोलंदाजी केली, वैभवशाली गोलंदाजी केली, अचूक मारा केला आणि त्याने कमबॅक केले। 46 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये। यानंतर करबुडे आणि श्री गणेश कृपा स्वराज्य हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे। दीपकदादा पवार या ठिकाणी आता उपस्थित आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये रत्नागिरी क्रिकेटमध्ये जे आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि रत्नागिरीचं नाव संपूर्ण जगामध्ये त्याचा आता गाजाबाजा आहे। अनेक खेळाडू या ठिकाणी रत्नागिरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून घडलेत। आज 5 पर्व चॅम्पियन रेनी ट्रॉफीला झालेली आपण पाहतोय। श्लोक सारखा खेळाडू वळणीमधनं काल 2 व्हीलरवरनं निघाला, रात्री 2 वाजता दादा, आणि ट्रेनने येऊ शकला असता, लालपरीने येऊ शकला असता, ट्रॅव्हल्सने येऊ शकला असता, पण उशिरा कॉल गेला त्याला, त्या बुकिंग नव्हतं। तो बरोबर 2 वाजता का 2 व्हीलरवरती बसला आणि सकाळी 5-5:30 वाजता इथे रत्नागिरीत आला। स्पर्धेची क्रेज वाढते, स्पर्धा इथे ब्रँड बनते। चॅम्पियन रेनी ट्रॉफी आणि चॅम्पियन रत्नागिरीमध्ये लोक काय येतात, खेळाडू काय येतात, प्रेक्षक काय येतात, या स्पर्धा ब्रँड का बनतायत त्याचं कारण अनेक खेळाडू संपूर्ण भारतातले इथे येण्याकरता आतुरल्याचा। त्यापैकी श्लोक, बाबा तू रात्री 2 वाजता बसला तिथपर्यंत पोहोचतात आणि आज त्याने चांगली फिल्डिंग पण केलेली आहे। मैदानावर खेळ रंगतोय, व्हाईट बॉलचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल। स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन आहे, त्याच्यावरती देखील नजर असतील। स्ट्राइक रेट पर आकाश तकमारे, उनके ऊपर निगाह रही। दूसरी तरफ दत्त प्रसाद साबन 19 गेंदों में 36 पर बल्लेबाजी के रह गए। राज निर्णायक ओवर के अंदर है। पहली गेंद के ऊपर व्हाइट बॉल का इशारा, 47 रन 1 विकेट के नुकसान पर, राउंड विकेट। कहां चले गए, कहां चले गए, क्या इसकी जरूरत है? लेग स्टंप से ज्यादा बाहर चले गए। व्हाइट बॉल का इशारा, विकेट कीपर के पीछे गेंद डिक्लेयर जोन में चले गए तो 1 रन और ज्यादा मिलेगा। 2 रनों के साथ रत्नदीप पाटिल वाड़े 49। यहाँ अगर देखें तो वो पैर पकड़ने की कोशिश होगी या राउंड विकेट आप यार करने का प्रयास कर रहे थे, वहां फंस गए और इसीलिए गेंद लेग स्टंप के बाहर चली गई। राउंड विकेट एंगल बना के ब्रॉकहोल में गेंदबाजी करने की कोशिश आप कर रहे थे। और कभी कभार क्या होता है कि बल्लेबाजों की कमजोरी होती है, पैर पर जब गेंदबाजी होती है तो वो खुलकर नहीं खेलते। क्या वो कमजोरी है इसीलिए आप पैर पकड़ने की कोशिश कर रहे हैं या आप सटीक यॉर्कर डालना चाह रहे थे? अब देखते हैं अगली गेंद पर क्या होता है। दोबारा कंट्रोल नहीं है दिशान गेंदबाजी, विकेट कीपिंग थोड़ी आपको बेहतर करनी पड़ेगी इस मुकाबले में, क्योंकि बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर जारी है। चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 सीजन 5 पावर्ड बाय दीपक दादा पवार, को पावर्ड बाय ट्रिपल एस
और इस प्रतियोगिता में बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबले आप देख रहे हैं। शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। बल्लेबाज दत्तू स्ट्राइक रेंज पर, क्योंकि विकेट कीपर ने गलती की है। गेंद को गैदर करना बहुत जरूरी है, गेंद को रोकना बहुत जरूरी है, तब जाकर ये बड़े खिलाड़ी नॉन स्ट्राइकर इनकी तरफ आप रख सकते थे, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। अब दबाव गेंदबाज के ऊपर। इस बार अच्छी गेंद, ये वाइड यॉर्कर या ऑन द टोज गेंदबाजी वो करना चाह रहे हैं। अभी ये परफेक्ट गेंद थी दत्तू प्रसाद के लिए जो सेट बल्लेबाज हैं। जी हाँ, वहां से सिंगल प्राप्त किया गया। सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 52 पर पहुंच गया। ये हमारा वीआईपी मंच, अतिथि कक्ष और मंच के ऊपर बिल्कुल अब चर्चा चल रही है। अमित बाबा टबल और गिरीश कोचरेकर, भरत जी लोहार साहब ये चर्चा कर रहे हैं। राज गेंदबाजी करने के लिए तैयार। ओवर द विकेट। आकाश सकपाल जब स्ट्राइक रेंज पर आ रहे हैं तो गेंदबाज राज क्या सोच रहे हैं, लगातार लेग स्टंप के बाहर जा रहे हैं और दत्त प्रसाद के खिलाफ इन्होंने अच्छी गेंदबाजी की। उसके बाद अब जाकर आकाश जब स्ट्राइक रेंज पर आए तो राज वो कंट्रोल नहीं बना पा रहे हैं। और आकाश जो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, आक्रामक बल्लेबाजी वो करना जानते हैं, लेकिन इस मैच में अभी तक इनका मैजिक नहीं है, वो जादू नहीं है, उम्मीदों पर खरे अभी भी उतरे नहीं है। और ये क्या कर रहे हैं, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं तो व्हाइट बॉल डाल रहे हैं, ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं तब जाकर वो व्हाइट बॉल डाल रहे हैं। अभी भी पैर पकड़ने की कोशिश हो रही है, मिडल लेग स्टंप पर गेंदबाजी करना वो चाह रहे हैं और विकेट कीपर उनको बता रहे कि भाई आपको कहाँ गेंदबाजी करनी है, कहाँ आपको टिप्पा खिलाना है। थोड़ा सा परेशानी है निर्णायक ओव्हर का खेळ। आता जेव्हा तुम्ही एक गाव आणि दोन आयकॉन अशी संकल्पना घेऊन येता तेव्हा काय असतं, प्रत्येक वेळा तुम्हाला हुकमाचे एक्के भेटतील याची गॅरंटी नाही आहे, पण मिळालेल्या पानावरती तुम्हाला चांगला डाव खेळता यायला पाहिजे। स्थानिक खेळाडू आहेत, सगळे चांगले खेळाडू तुम्हाला मिळणार नाहीत, आयकॉन खेळाडू आहेत, स्टार खेळाडू आहेत, पण ते स्टार खेळाडू आहेत त्यांना बाकीच्या स्थानिक खेळाडूंना बरोबर घेऊन तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे। त्यासाठी आज आयकॉन खेळाडूची ही संकल्पना या स्पर्धेमध्ये बघायला मिळते आहे। बिल्कुल सही कहा। आपके पास वो ग्रामीण के पर 9 खिलाड़ी है, 2 खिलाड़ी आइकॉन है, 11 खिलाड़ी का खेल है और उसके अंदर बिल्कुल वो प्लान जो है ना बनता है तो सबको पता चलता है और वो प्लान के अंदर सही तरीके से उतरने का काम करना बहुत जरूरी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राज तैयार। स्ट्राइकर पर आकाश सकपाल थोड़ा सा रनअप जो है उसके अंदर थोड़ा सा बिगाड़ा है, अब थोड़ा सा रुक गए, ये बेहतर है। कवर पर खिलाड़ी है, मिडॉन पर खिलाड़ी है, बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर शॉर्ट स्क्वेयर लेकर अंदर है। मिडॉन का खिलाड़ी अंदर, राज गेंदबाजी करने के लिए तैयार। आगे की तरफ गेंद दे, गेंद और बल्ली का ताल्लुक उतना अच्छा नहीं हुआ, ऑन साइड की तरफ इस गेंद को खेलना चाहते थे, बल्ली के नीचे से पर लगी गेंद और बिल्कुल वो सामने जो पानी है ना उसमें जाकर रुकी गेंद। सिंगल लिया गया। 55 पर स्कोर कार्ड। दत्तू 20 गेंदों में 37 पर खेल रहे हैं। आकाश सकपाल का खाता अब जाकर खुला। 55 लॉस ऑफ 1। अत्यंत महत्त्वाचा षटक आहे। या षटकामध्ये सिद्धिक आपण बघितलं ना तर मोठे फटके नाही आहेत, पण मिस्टर एक्स्ट्रा भरपूर आहेत। धाव संख्या 55 ला 1। ऑन साइडला एक जबरदस्त फटका। या बॅट्समनला किती तुम्ही शांत ठेवणार, किती हा खेळाडू गपचीप बसणार। आतापर्यंत दत्त प्रसाद बसला होता गपचीप, पण आता त्यानं फटका खेळलाय रापचिक, डीप मिड विकेटला खेळलेला रापचिक फटका षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे। आणि शांत बसायला तो काही संत आहे? त्याने सांगितलं शांत बसायला मी काही संत नाहीये। अशांत झाला, मिड विकेटला चांगला फटका खेळला आणि एक मोठ्या फटक्याने धावसंख्येला आकार आलाय। या षटकार धावसंख्या वाढले, धावसंख्या वधारले, अप्रतिम खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय। जी हाँ, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, मौका मिला और उसके बाद मिड विकेट के ऊपर से पुल किया गया। राज का स्वागत किया और रफ्तार का इस्तेमाल किया गया। टप्पा खाने के बाद उछाल मिला, लाइन बहुत अच्छी थी, टप्पा बहुत अच्छा था। इस मरतबा ऑफ टप के बाहर अब जाकर गेंदबाजी करें। इसके पहले वो पैर पकड़ने की कोशिश, उसके अंदर वो कहीं वाइड बॉल कर बैठे, मिस्टर एक्स्ट्रा दिए गए और अब जाकर ऑफ टप के बाहर गेंदबाजी करें तो अच्छी गेंदबाजी करें। 61 लॉस ऑफ 1। आपटपार खूप चांगला होता, बाउन्सर टाकला गेला, दुरून खेळण्याचा प्रयत्न, आउटमच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। एस्टनच्या मागे जो यष्टीरक्षक आहे, जेव्हा व्हाईट बॉल आले ना त्यानंतर त्याने सांगितलं की या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची है। बाहुबली का कटप्पा और गेंदबाज को आपका टप्पा वो सही जगह पर होना चाहिए, वो कभी भी आपको नहीं भूलना है। सही इलाके में गेंदबाजी आपको करने की जरूरत है। इस बार इंपॉर्टेंट मुकाबला आपके लिए है।
राउंड विकेट गेंदबाजी, ये लाइन जो है ना बहुत बढ़िया, सही टप्पे पर गेंदबाजी हो रही है। इस बार बल्लेबाज थोड़ा संघर्ष कर रहे हैं, आखिरी गेंद पर वो बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर की गई और बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। अब जाकर आंकड़े क्या बता रहे, 61 एक विकेट के नुकसान पर है, 62 रनों का टारगेट है यह मुकाबला जीतने के लिए। करबुडे टीम और श्री गणेश कृपा स्वराज टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आई है, ये कहानी बहुत इंटरेस्टिंग होगी, मजा आएगा, कई मैच जाएगा। हमारे साथ जुड़ रहे चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 का लुत्फ आप लोग उठा रहे हैं। सुहास पवार का खेल जरूर इंटरेस्टिंग होगा आने वाले मैच में। राजला स्टार्ट चांगला मिळाला, त्यानं 9 धावा केल्या, तोही महत्वाचा खेळाडू। तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग कार्डमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारची कामगिरी झाली ते आपल्या स्क्रीनवरती आहे। दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आता उपस्थित आहेत। गजेंद्र पाथरे साहेब रनरअप टीम 50,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी प्रायोजित केले। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची आतापर्यंत जेवढी पर्व पाहिलेत त्या प्रत्येक पर्वामध्ये गजेंद्र पाथरे साहेबांचं योगदान राहिलेलं आहे। 3 चेंडूमध्ये 62 धावांचं आव्हान हा सामना जिंकण्याकरता। थँक्यू डीजे मास्टर, वेलकम बॅक। तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आहात चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026 सीझन 5 पावर्ड बाय दीपक दत्ता पवार, को पावर्ड बाय ट्रिपल एस। रनरअप संघासाठी 50,000 रुपये आणि त्याचे प्रायोजक आमच्या या वेळेला टॉस बॉक्समध्ये आहेत। गजेंद्र पाथरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। ट्रिपल एस आणि आता ट्रिपल एस आलेला आहे, त्यामुळे श्री गणेश कृपा स्वराज्य संघाने टॉस जिंकलेला आहे। आम्ही क्षेत्ररक्षण करू। शुभेच्छा तुम्हाला। पात्रे साहेब, तुमच्याशी मी थोडासा संवाद साधणार आहे। सातत्याने क्रिकेटसाठी जे योगदान देत आहे, म्हणजे आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आता फार मोठी झालेली आहे, अर्थात टॉप रँकिंगचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये येईल, जगभरामध्ये त्याची चर्चा आहे। प्रत्येक पर्वात तुमचं योगदान राहिले आहे। चॅम्पियन रेनी ट्रॉफीसाठी देखील आपलं योगदान राहिलेलं आहे। यामध्ये तुम्ही क्रिकेट फार खेळलेला त्यासाठी आहे, आपण हे योगदान देत आहे आणि क्रिकेटपटू घडावं त्यासाठी योगदान देत आहे। मी क्रिकेटपटू रत्नागिरीतले घडावे यासाठी मी योगदान देतोय। मी स्वतः मला खेळायला मिळालेलं नाही आहे। मी खेळलो तो साध्या ग्राउंडवर खेळलेला आहे। मोठ्या मोठ्या चॅम्पियन ट्रॉफी त्यावेळेला आमच्या काळात नव्हत्या, मी साध्या ह्याच्यातच खेळलो। त्यामुळे आता हे नवीन नवीन क्रिकेटपटू घडावे यासाठी मी त्यांच्यासाठी योगदान देतोय। थँक्यू सो मच। असंच योगदान तुम्ही देत राहाल। क्रिकेटपटू या ठिकाणी घडावेत, मोठे व्हावेत, त्यांना संधी मिळावी, त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा याकरता गजेंद्र पाथरे साहेब एक हात मदतीचा सातत्यानं स्पर्धेकरता क्रिकेटच्या या स्पर्धांकरता देत असतात। थँक्यू सो मच। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद। ओव्हर टू कम बॉक्स।
स्वतंत्र दिवस 15 ऑगस्ट 2026 आणि 80 वर्ष पूर्ण झाले. मी भारतातला भारत माझा. भारतातलं ध्वज जे तुम्हाला दाखवलं गेलं tenniscricket.in कॅमेरामॅन अगदी खूप चांगलं कार्य करतात. और प्रशांत सर हमने बिल्कुल वो संतोष नानेकर का जो पहल था ना स्टार्ट था वो हमने देखा है, उसके बारे में भी चर्चा की जाएगी. प्रारंभिक बैटल मैदान के अंदर पहुंच चुके हैं. 62 का टारगेट है. मिडल पावर प्ले के ओवर के अंदर आकाश सकवाल आए हैं. शलो को स्ट्राइकर इन पर खड़े गए. पहली गेंद टप्पा खाने के बाद उच्चार मिला था, ऑन सेट की तरफ खेल दिया. शॉर्ट मिड विकेट पर जो फील्डर थे उनके हाथों को लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई. सिंगल संतोष प्राप्त हुआ. नानेकर याच्याबद्दल आता तुम्ही निश्चितच चर्चा केली. 22 लाख सबस्क्रायबर आहेत tenniscricket.in चे. सुरुवातीचं सत्र संघर्ष पूर्ण राहिले. 2013 नंतर संतोष नानेकर यांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. काय घडलं होतं, त्यांना लाईव्ह क्षेत्रामध्ये उतरायचं होतं आणि मग कॅमेरा नव्हता. ही गोष्ट संतोष नानेकर यांनी आपल्या आईला सांगितली. आई एका फंडाकडे गेली आणि त्या फंडामधनं 20,000 रुपये त्या ठिकाणी काढण्यात आले आणि त्यानंतर एक कॅमेरा संतोष नानेकर यांनी घेतला आणि मग अशा जेव्हा स्पर्धा व्हायच्या त्या संतोष नानेकर सांगायचे, मी तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यासाठी मला संधी द्या. काही जणांनी मनावर घेतलं, काही जणांनी मनावर नाही घेतलं. या सगळ्या गोष्टी काही वेळा टीका झाली, संघर्ष भरपूर झाला, पण त्यानंतर एक एक स्पर्धा संतोष नानेकर यांना भेटत गेली आणि मग त्या स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचल्या. 2013 नंतर जे आमूलाग्र बदल झाले टेनिस क्रिकेटमध्ये, आपण खेळाडू असतील, स्कोरर असतील, अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, त्या जगभरामध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी संतोष नानेकर हे फार मोठं नाव आहे. क्रांती झाली या क्रिकेटच्या जगतामध्ये, टेनिस जगतामध्ये. त्यामध्ये संतोष नानेकर फार मोठं नाव आहे. एक चौका लगा गया, उसके बाद में वो ऑन साइड की तरफ आक्रमण करने की कोशिश, टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई. आकाश सकवाल ने इस मरतबा रफ्तार का इस्तेमाल किया. राज स्ट्राइकर इन पर खड़े, शलोक नॉन स्ट्राइकर इन पर गए. राज 4 पर बल्लेबाजी करे, शलोक 1 पर बल्लेबाजी करे. 62 का टारगेट. इस ओवर की अगली गेंद पटकी हुई गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, अंपायर के पास अपील कर रहे हैं. बिल्कुल क्या हुआ है वो भी देखने वाले हैं. ऑफिशियल अंपायर के पास बिल्कुल वो अपील करते हुए नजर आए. बैटकेट के लिए अपील की गई, अंपायर ने मना किया. 4-5 मरतबा वो सवाल पूछा गया. हमारे ऑफिशियल अंपायर ने कहा ना मुन्ना ना. दत्तू का सेलिब्रेशन देखिए, विकेट के पीछे विकेट कीपर दत्तू प्रसाद सावंत है. ऑफिशियल अंपायर ने कहा ना मुन्ना ना. आपण ज्यांची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत होतो, तरुणांच्या गळ्यातलं ताईत, राजकीय क्षेत्रामधील एक चर्चेत असलेला चेहरा, अष्टपैलू व्यक्तिमत्व, उद्योग व मराठी भाषा मंत्री, आदरणीय सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आज ते व्यासपीठावरती दाखल होत आहेत. उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री आहेत. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कार्याध्यक्ष, जगप्रसिद्ध रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे उद्घाते, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील कणखर अभ्यासू, लोकप्रिय मंत्री आदरणीय सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांचं शुभागमन या मंचावरती झालेलं आहे. आज त्यांचं या मंचावरती मनापासून हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय अर्थात कणखर अभ्यासू असं व्यक्तिमत्व, लोकप्रिय मंत्री आदरणीय सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांचं शुभागमन या मंचावरती होत आहे. मॅच देखील सुरू आहे, त्यावरती देखील सर्वांचं लक्ष असेल.
उद्योग व मराठी भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कार्याध्यक्ष, जगप्रसिद्ध रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे उद्घाते, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील कणखर अभ्यासू लोकप्रिय मंत्री आदरणीय सन्माननीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. आपण हे चित्र सध्या पाहू शकता. हे विहंगम दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत. आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 5व्या पर्वाचा खेळ मैदानावरती सामना देखील रंगलेला आहे. दोन मातबर संघामध्ये ती लढाई देखील खूप जबरदस्त होते. तर याच व्यासपीठावरती आपण पाहू शकता महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचे फाउंडर आदरणीय सन्माननीय ब्रिजेश सोलकर साहेब, फाउंडर भूपेंद्र सिन्हा, कमिशनर भरत लोहार साहेब, को फाउंडर आणि त्याचबरोबर ऑपरेशन हेड प्रवीण घेवरी साहेब उपस्थित आहेत. चॅम्पियन रेनी ट्रॉफीचे उद्घाटे आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण जे आमूलाग्र बदल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहतो आहे. विशेष करून राजेश सोरटे, अंगद पाटील, मयूर वाघमारे, प्रशांत गरत, विजय पावले यांच्यासारखे जे खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतात, संपूर्ण देशामध्ये धुमाकूळ घालतात. आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ओम साई आणि त्याचबरोबर दीपक दादा पवार साहेब आपलं फार मोठं योगदान आहे. या स्पर्धेकरता निश्चितच उदय सामंत साहेबांचं फार मोठं पाठबळ आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आज निश्चितच उदयजी सामंत साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष करून स्पर्धेचे आयोजकांमध्ये सोनम चव्हाण, त्याचबरोबर आपण दीपकजी मोरे साहेब यांना बघतो आहे. याच दरम्यान गिरीश कोचरेकर, दिवा मयेकर, दिनेश माईन यांनी ही स्पर्धा निश्चितच गेले 5 वर्ष खूप चांगली आयोजित केलेली आहे. मी विनंती करेन आज आपल्याबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योग व मराठी भाषा मंत्री आपल्या सर्वांचे लोकप्रिय नामदार उदय सामंत साहेबांना आपला हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. दीपकजी पवार साहेब, दीपकजी मोरे साहेब, दिवा मयेकर, सईद मुकादम, गिरीश कोचरेकर यांच्या शुभ हस्ते उद्योग व मराठी भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, तरुणांच्या गळ्यातलं ताईत, मराठाच्या राजकीय पटलावरील अभ्यासू व्यक्तिमत्व, कणखर व्यक्तिमत्व. क्या बात है, क्या बात है. उदय सामंत साहेबांनी हा सन्मान करत असताना सईद मुकादम यांच्या गळ्यामध्ये ही रुबाबदार आणि त्यांचा वाढदिवस पण आहे. त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. माणसं जपण्याचं, माणसं जोडण्याचं काम या ठिकाणी आदरणीय सन्मान नामदार उदय सामंत साहेबांनी केलेलं आहे. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ही देखील एक मोठी स्पर्धा लवकरच येते. 2 वर्ष आपण प्रतीक्षा केली. उदय सामंत साहेब चांगले बॅटिंग देखील करतात, आक्रमक बॅटिंग करतात. आज त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एकदा तमाम रत्नागिरीकरांना विनंती आहे, नामदार उदय सामंत साहेबांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गदामध्ये आज सन्मान या ठिकाणी होईल. जोरदार टाळ्या. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, टेनिस क्रिकेट असोसिएशन फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कार्याध्यक्ष, जगप्रसिद्ध रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे उद्घाटे आदरणीय उदय सामंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि साहेब, मी आपल्याला लगेचच विनंती करेन, या 2 स्पर्धा या आपल्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. एका बाजूला रबर बॉलची स्पर्धा आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. आज अवघं जग टेनिस क्रिकेट विचारतंय, आता ही स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी कधी होणार, त्याकरता निश्चितच प्रतीक्षा आहे. बंड्या साळवे आणि विजयजी खडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचाही सन्मान आपण लगेच करतो आहे. आदरणीय बंड्या साळवे, आदरणीय विजयजी खडेकर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या आपल्या स्क्रीनवरती तरुणांच्या गळ्यातलं ताईत आदरणीय सन्माननीय उदयजी सामंत साहेब आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय बंड्या साळवे साहेबांचा सन्मान, विजयजी खडेकर साहेबांचा सन्मान. टाळ्यांचा गजर करूया, कारण इथे आता सईद मुकादम यांचा जो वाढदिवस आहे तो देखील आपण सेलिब्रेट करतो आहे. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 32 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस सईद मुकादम साहेब तुमचा वाढदिवस. काय योगायोग आहे,
काय मोठा योग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचे फाउंडर ब्रजेश सोलकर साहेब उपस्थित आहेत. फाउंडर भूपेंद्र सिन्हा या ठिकाणी उपस्थित आहेत. कमिशनर भरत दोहार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑपरेशन हेड प्रवीण घेवरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि मानाची मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेत देखील चर्चा होते. दीपक दादा पवार साहेबांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. बंड्या साळवी, विजयजी खेडेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना अतिथि देवो भव कहती की भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ही हमारी परंपरा, ही हमारी संस्कृती आहे. मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. अतिशय शानदार खेळ देखील मैदानात सुरू आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 मध्ये सुहास पवार, ओ काय फटका सजवलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सुहास पवारच्या बॅटमधनं पलटवार. हर्षराज पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांचे सन्मान होत आहेत आणि अशा वेळेला जर चौकार षटकार नाही आला तर मजा येणार नाहीये. चौकार षटकारांची तुफान आताचबाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अभिषेक सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अतिथि देवो भव कहती की भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. श्लोक नावाचा खेळाडू, त्याला रात्री 8 वाजता फोन झाला, भावा तुला रत्नागिरीत यायचं आहे. मग काय करणार, बुकिंग तर नव्हतं, ट्रेनचं बुकिंग नव्हतं, लालपरीने यायचं कसं हा प्रश्न पडला. भावाने काय केलं, पट्ट्याने का 2 व्हीलर घेतली. तो 2 वाजता त्या 2 व्हीलरवरती स्वार झाला आणि भुरुम भुरुम करत तो रत्नागिरीत 5:30 वाजता आला. आज त्याने एक थ्रो चांगला केला आणि ही या स्पर्धेची क्रेज आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, रत्नागिरी रेनी ट्रॉफी या दोन्ही स्पर्धांची क्रेज वाढते आहे. आणि साहेब 2 वर्ष स्पर्धा नाही झाली म्हणून आज ओमसाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सातत्यानं फोन येत आहेत, स्पर्धा कधी होणार, स्पर्धा कधी होणार. मला वाटतं डिसेंबरमध्ये दीपक दादा ही स्पर्धा ओमसाईच्या माध्यमातून युवासेना तालुका प्रमुख अंशराज पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दीपक दादा पवार चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026चे उद्घाटे आहे. किरण भैया सावंत आणि त्याचबरोबर नामदार उदयजी सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होते. मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. महाराष्ट्र क्रिकेट चॅम्पियन लीगचे सर्व ट्वेंटी 27 धावांकावरती आहेत. मी तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत युवकांच्या गळ्यातलं ताईत आणि आपल्या सर्वांच्या हृदयावरती राज करणारं व्यक्तिमत्व नामदार उदयजी सामंत साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सिद्दीक. आज व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उपस्थित आहेत. मी म्हणालो की हे साहेब म्हणजे आपल्यासाठी तरुणांच्या गळ्यातलं ताईत आहे. आणि रत्नागिरी मध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा करता मुंबईतले खेळाडू, महाराष्ट्रातले खेळाडू, भारतातले खेळाडू का आतुरले असतात त्याचं एक छान उदाहरण आहे. मी मगाशी 8 वाजता मिळालो, जरा चुकून मला वेगळी माहिती मिळाली. 12 वाजता श्लोकला फोन आला, मग काही ऑप्शन नव्हतं त्याच्याकडे, त्याने 2 व्हीलर घेतली आणि साहेब 5 वाजता हा पट्ट्या रत्नागिरीत पोहोचला. 5:30च्या दरम्यान तो त्याच्या जागेवरती गेला, त्याच्या लॉजला गेला. या श्लोकसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. साहेब मी आपल्याला विनंती करेन या युवा खेळाडूचा आपण सन्मान करावा. श्लोक जो आज मुंबईमध्ये इथपर्यंत पोहोचलेला आहे. क्रिकेटची क्रेज वाढते, या स्पर्धेची क्रेज वाढते आणि चॅम्पियन ट्रॉफी अर्थात चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी ही सुद्धा ब्रँड ठरते. श्लोक बाबा थँक्यू सो मच आणि या स्पर्धेतल्या या सामन्यासाठी तुला शुभेच्छा आहेत. या निमित्तानं मी साहेबांना विनंती करेन, आपण राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच चर्चेत राहिलेला रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी या भारतातील टॉप रँकिंगमध्ये
जर टॉप 5चा विचार केला तर 5 मध्ये येणारी स्पर्धा आहे. दीपकदादा पवार आणि ओमसाई, आपण केलेली मेहनत, साहेब आपण केलेलं मार्गदर्शन यामुळे रत्नागिरी आज संपूर्ण जगभरामध्ये पोहोचली. ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचली. याच माध्यमातून आमच्यासारखे कलाकार या ठिकाणी उभे राहिले. या स्पर्धेमुळे सुप्रीमोचा दरवाजा उभा राहिला. साहेब 29 स्पर्धा खेळण्याची संधी आम्हाला मिळाली. अंगद पाटील, वाघमारे सारखा खेळाडू, विजय पावले सारखा खेळाडू आज जगभरामध्ये त्यांचा डंका वाजतोय. हे खेळाडू उभे राहिले, स्कोरर उभे राहिले, अंपायर उभे राहिले. ते सर आपल्यामुळे, आपल्या या स्पर्धेमुळे रत्नागिरीची ही स्पर्धा, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ही फक्त स्पर्धा नाहीये, तर या माध्यमातून अनेक माणसं जोडली गेली, अनेक माणसं उभी केली. या स्पर्धेच्या निमित्तानं आक्रमक बॅट्समॅन बॅटिंग मैदानावरती होत असताना मी आपल्याला विनंती करेन, आपण देखील एक चांगले बॅट्समॅन आहात. तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत संजयजी हळदरकर यांचा. आज विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी करण्यात येईल. दीपकदादा पवार यांच्या शुभस्य सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. या दोन्ही स्पर्धा आता काट टाकतायत. फक्त आता एकच प्रश्न आहे, साहेब रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी कधी होणार हा प्रश्न आहे. 2 वर्ष स्टेडियमचं काम चालू होतं, त्यामुळे बऱ्याच जणांना, काही जणांना माहिती नव्हतं, पण आता स्टेडियमचं काम पण शेवटच्या टप्प्यात आहे आणि आपली स्पर्धाही लवकर या ठिकाणी अपेक्षित आहे. तर उद्योग व मराठी भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कार्याध्यक्ष, जगप्रसिद्ध रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे उद्घाटे आदरणीय उदय सामंत साहेबांना मी विनंती करेन. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे आणि ही स्पर्धा देखील रंगते. या निमित्तानं आपण उपस्थितांना या स्पर्धेच्या निमित्तानं मार्गदर्शन करावं. ओके सर, थँक्यू सो मच. या स्पर्धेला साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण साहेब आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या या व्यासपीठावरती आपली मीटिंग पण झालेली आहे. त्यांच्या समेत महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचे फाउंडर ब्रिजेशजी सोलकर साहेब, एकनाथ सोलकर साहेबांचे सुपुत्र आणि त्याचबरोबर भूपेंद्र सिन्हा जे फाउंडर आहेत महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगचे, कमिशनर भरत लोहार आणि को फाउंडर प्रवीण घेवरी साहेब या ठिकाणी गेले 2.5-3 तास आपली प्रतीक्षा या ठिकाणी करत होते. क्रिकेट करता भरत लोहार साहेब फक्त क्रिकेट करता आणि टॅलेंटेड खेळाडूंना या ठिकाणी संधी द्यावी याकरता हा आपला प्रयत्न आहे. एक वेगळी स्पर्धा जी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीच्या आसपास असेल, डिसेंबर महिना नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. 1 कोटी रुपयाचं बक्षीस आहे, 51 लाख रुपये चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी अत्यंत महत्त्वाची 4 व्हीलर दिली जाणार आहे. या स्पर्धेचं देखील बिगुल वाजलेलं आहे. आता आपण सिद्धीकडे जाऊया, आपण पाहूया आता मैदानाची स्थिती काय. शुक्रिया प्रशांत जी. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. 3 ओवर का के समाप्त स्कोर 3 ओवर की समाप्ति के बाद 36 लॉस ऑफ 1. जीतने के लिए 12 गेंदों का खेल बचा हुआ, 26 रनों की जरूरत है. आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो नामदार उदयजी सामंत साहब है और बी अ किंग ओवर का इशारा किया गया. वही गेंद नामदार साहब के हाथों में है. चॅम्पियन रेनी ट्रॉफीचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. आणि तुषार साळवी साहेब, तुमचे मनापासून धन्यवाद. या पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये आपण या ठिकाणी पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये. मी गजेंद्र पात्रे साहेबांचे विशेष आभार व्यक्त करेन, जे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला देखील सहकार्य करतात आणि आज त्याने देखील उपजिल्हा संघासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे. त्या पलीकडे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, आकर्षक ट्रॉफी आहे. हा धामजाम आपण या ठिकाणी बघू शकता. भव्य दिव्य स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 दीपकदादा पवार आणि त्यांचे सर्व सहकारी दीपक मोरे, दिवा मयेकर, गिरीश कोचरेकर, सोनम चव्हाण, त्याचबरोबर मुकादम साहेब आणि दिनेश माईन यांच्या कल्पकतेनं यावेळेला साकारलेली एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, एक दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही संघांसाठी किट देखील दिले जात आहे संपूर्ण स्पर्धेकरता. ट्रिपल एस तुमचेही मनापासून धन्यवाद. एक चांगलं किट आपल्याला बघायला मिळते, ब्रँडेड किट, चांगलं फॅब्रिक. मैदानावरती आता समीकरणाच्या दिशेने जाऊया. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 5वां पर्व आहे. बघूया मैदानावरती काय घडलंय. बी किंग ओवर का इस्तेमाल किया गया. पहली गेंद के ऊपर वो बिंदी की मोहर. श्वास पवार एज अ आइकॉन है, दूसरी तरफ दत्तू एज अ आइकॉन खेल रहे हैं. बी किंग ओवर आगे की तरफ गेंद
बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले के और सही तरीके से गेंद आई नहीं है, टाइमिंग उतना अच्छा नहीं कर पाया, गेंद बल्ले को लगी, उसके बाद पीछे की तरफ चले गए, उस सिंगल प्राप्त हुआ। प्रशांत जी मजा आने वाले हैं इस मुकाबले में, बहुत मजा आएगा। 2 गेंदों में भी किंग ओवर चल रहा है। दत्त प्रसाद साबन एक ही रन खर्च किया, मैच दोनों तरफ है। अत्यंत महत्वाचं षटक दत्तूचं. ऑन साइडला स्कोर लेगच्या दिशेनं सुरेख फटका, चोडू सेबरच्या पलीकडे जाईल. शानदार स्ट्रोक, सुभाष पवार का स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया था. नदी को पार करने के लिए चाहिए नौका, नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका. मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. किंग ओव्हर अत्यंत महत्वाच्या स्थितीत. आता समीकरणाच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. सुहास पवार आक्रमक झालाय, त्याचा इरादा स्पष्ट आहे. शानदार बॅटिंग करत असताना ऑन साइडला एक फटका केल्यानंतर ऑफ साइडला आणखी एक जबरदस्त फटका. मैं आजाद परिंदा हूं, आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. गगनचुंबी सिक्सर. बहुत ही अच्छा स्ट्रोक था, इनसाइड आउट का स्ट्रोक खेला गया, उसके बाद वो तालियों की गूंज, मंच के ऊपर कई मेहमान है उन्होंने वो तालियां बजाई. तालियां कब बजती है? जब अच्छा काम होगा बिल्कुल वो तालियां बजने वाले गए. भैया किंग ओवर चल रहा है और उसके अंदर सुहास पवार, इनका इंजन गर्म हुआ है. दत्त प्रसाद के खिलाफ बल्ला बोला गया. ओ अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्ताने में चली गई. एक तेरी एक मेरी, एक तरफ कुवा गए दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ से आग बराबर की लगाए. मैच T4 टैग. आखिरी गेंद में 3 रन बनाने प्रशांत जी, 3 रन बनाओगे तो बी किंग ओवर सक्सेसफुल. बोनस बहुत महत्वपूर्ण रहेगा. टप्पा खाने के बाद उछाल मिला था, अच्छी सोच दत्तू की, बाउंस डाला गया और बल्लेबाज सुहास पवार को अपने बाजू खोलने का कोई मौका नहीं मिला, कोई आजादी नहीं है. आखिरी 6 गेंदों का खेल है, कितने रन चाहिए मुकाबला जीतने के लिए? 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 18 रनों की जरूरत है. 6 चेंडू 18 धावा, 6 गेंदों का खेल बचा हुआ, 18 रनों की जरूरत है. सभी दर्शकों को और मेहमानों का स्वागत है. चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 5वां संस्करण, 5वां साल. कमाल, बेमिसाल, दमदार, शानदार. और आज के दिन का ये 5वां मुकाबला आपके सामने. रत्नदीप पाटिल वाड़ी की टीम एक तरफ, मिर्जोली की टीम है दूसरी तरफ. आप बल्लेबाजी करने वाली टीम वो नानीस की टीम है. जैनुमान नानीस रेनी चैंपियन ट्रॉफी आपके सामने है. पावर्ड बाय दीपक दादा पवार को, पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट्स. हमारे मंच के ऊपर बड़ा मंच है, तो बड़े मंच के ऊपर वो बड़े अतिथि पहुंच चुके हैं, उनका भी स्वागत है. मजा आएगा. इस मुकाबले में 6 गेंदों का खेल बचा हुआ है, वो 18 रनों की जरूरत है. आग दोनों तरफ बराबर की लगाई गई है. रत्नागिरी का प्रमोद महाजन क्रीडा संघ और उसके ऊपर चलने वाली यह प्रतियोगिता डू और डाई करना पड़ेगा. अप्लाई करने का समय 6 गेंदों में 18 रनों की जरूरत है, तो मैच ऑन रहेगा. चैंपियन रेनी ट्रॉफी 2026, 2 बड़ी टीमें मैदान के अंदर और कमाल का यह मुकाबला. दर्शक भी काफी संख्या में मौजूद है. इस मुकाबले में खेल होगा आकर्षक, झूम उठेंगे सारे दर्शक. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रोमरचक सामना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचे आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका, सुंदर टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका. दर्जेदार क्लासिकल कव्हर खेळला गेला होता, परंतु पानी है मैदान के अंदर, वो पानी है. और ये एक जबरदस्त कहानी आप देख रहे हैं, इंटरेस्टिंग कहानी. 5 गेंदों का खेल और 5 गेंदों में अब 17 रनों की जरूरत है. सुभाष पवार स्ट्राइकर एंड पर. अब मजा आएगा. एक जबरदस्त जंग है गेंद और बल्ले के बीच. दर्शक काफी संख्या में मौजूद है और अब यहां से जो एक्साइटमेंट है वो बढ़ गई है. रोचकता बरकरार इस मुकाबले में. आखिरी 5 गेंदे, 17 रनों की जरूरत. 17 ही तो खतरा है, और ये खतरा किसके लिए है ये तो आने वाला समय ही बताएगा. पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है. फील्डिंग में थोड़ा तकदीरी समय लेते हुए इस पर खिलाड़ी. चैंपियन रेनी ट्रॉफी पर 2026 सीजन 5, 2 बेहतरीन टीमें और आज के दिन का सबसे बड़ा मुकाबला. डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है. ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. 1 रन मिलेगा.
4 गेंदों में अब यहां से कितने रनों की जरूरत है देखने वाली बात है। 15 रनों की जरूरत, 2 रन मुकम्मल किए, विकेट की बेच अच्छी दौड़ लगाई है, थोड़ा अच्छा नहीं था, फील्डिंग बहुत ही बढ़िया रही है। इस मुकाबले में अब मजा आएगा। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग इतिहास बनाते हैं, रिकॉर्ड बनाते हैं। अंडर एडवर्स कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन, अंडर एडवर्स कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड। चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 आज के दिन का बेहतर मुकाबला। 4 गेंदों में 15 रनों की जरूरत। शानदार गेंद की समाप्ति हुई। आगे की तरफ गेंदे अनुराग नाटेकर गेंदबाजी कर रहे हैं। एक्शन रिप्ले में देखे टेनिस क्रिकेट डॉट इन पर क्या हुआ था। आगे की तरफ किया गया गेंद और गेंद पर लेकर ताल्लुक ने हुआ। श्वास पवार का बल्ला ऑन साइड की तरफ चला गया। लाइन बहुत अच्छी थी अनुराग नाटेकर। यहां से अब जाकर 3 गेंदों का खेल शेष। जीतने के लिए वो 15 रनों की जरूरत है। अनुराग ऑन साइड की तरफ स्ट्रोक तो अच्छा गए, फील्डर मौजूद है, 2 फील्डर के बीच से गैप चिरती हुई गेंद, फासला चिरती हुई गेंद दर्शक दीर्घा में। मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। श्वास पवार दो गेंदों का खेल, 11 रनों की जरूरत है। बतजड़ 51 में आएगी बाहर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। पलट मार किया, खिलाड़ी का नाम है सुहास पवार। अपनी पावर दिखाते हुए अनुराग इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं। इनका भी रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा। हीरो बनने का मौका दोनों के पास, लेकिन एक हीरो बनेगा एक जीरो, एक नायक बनेगा एक खलनायक। और भगवान एक ऐसा डायरेक्टर है जो विपरीत स्थिति में कठिन रोल एक बेस्ट एक्टर को देता है। वो बेस्ट एक्टर कौन है? 2 गेंदे 11 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। टॉस जबरदस्त स्ट्रोक लगा पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है। शानदार स्ट्रोक सुहास पवार का, मैच ऑन है, कड़क शॉट। और शानदार स्ट्रोक हवा से उड़कर बाहर जाए उससे सिक्सर कहते हैं। पारी में पलटवार लाए उससे हुकुम का इक्का कहते हैं। और श्वास पवार पारी में पलटवार ला रहे, टालियां बज रही, सीटियां बज रही है। बहुत मजा आएगा। खूबसूरत स्ट्रोक था। लो पुल टॉस गेंद वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था और उसके ऊपर बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ खेल दिया। तस्वीर बदली, तकदीर बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर। चैंपियन रेनी ट्रॉफी 2026। अब एक गेंद में 5 रनों की जरूरत है। अनुराग स्ट्राइकर इन पर बल्लेबाज जो है ना, उनके लिए गेंदबाजी करने के लिए तैयार। सुहास पवार हीरो कौन बनेगा वो देखने वाली बात है। चैंपियन रेनी ट्रॉफी, पैसा वसूल मुकाबला, रोचक मुकाबला। अगर आपके पास नाखून है ना तो वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे। इसी बीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चैंपियन लीग का वो टाइटल सॉन्ग भी बज रहा है, मजा आ रहा है। लेकिन एक तरफ अगर देखे तालियां बज रही है, छिट्टियां बज रही है, प्रेशर कुकर की छिट्टी बज रही है बीच मैदान। मनोवैज्ञानिक दबाव बनाने की कोशिश मैदान के अंदर और इसलिए आंखों के सामने वो 2 खिलाड़ी। क्या मुकाबला! रत्नागिरीचे प्रेक्षक, हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून एकदा टाळ्या डोका टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। काय सामना मैदानावरती रंगलाय। पैसा वसूल मुकाबला है। करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए। अगर रोचक मुकाबला चल रहा है तो दोस्तों आप लोगों के तालियों का साउंड चाहिए। तालियां बज रही है और उसके साथ दिल की धड़कनें बहुत तेज। हीरो कौन बनेगा, अनुराग या सुहास पवार? वो देखने वाली बात है। वक्त हो रहा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। ये है टूर्नामेंट का 5वां साल। बेमिसाल मुकाबला। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक, भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का क्या कहते हैं। सुहास पवार इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी। जबरदस्त स्ट्रोक खेला गया। लेट आए अप टू डेट आहे। नाजीने या मुकाबला जीता। साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, सुहास पवार गाडीमध्ये अडकला होता, ट्रेन मध्ये अडकला होता, मनोज तिथे ट्रेन मध्ये अडकला होता। नाणीच आपला गावचा संघ घेऊन, नाणीच आपला घरचा संघ घेऊन त्या ठिकाणी खेळले आणि ते या ठिकाणी जिंकले आणि म्हणून सुहास पवारला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली। स्पर्धेत 3रं अर्धशतक ठोठावणारा खेळाडू आहे सुहास पवार।
सुभाष पवार, काल अर्जुननं अर्धशतक ठोठवलं होतं, सुदर्शन मयकरनं अर्धशतक ठोठवलं होतं आणि त्यानंतर सुहास पवारनं काय पठ्ठ्या बॅटिंग केले. भावा मर्दा, आज या ठिकाणी मन जिंकलंस सुहास पवार. आता तिकडे जायचं नाही. नाणीस, तुम्हाला इथे थांबायचंय. साहेब, मी आपल्याला विनंती करेन, आपल्या शुभस्ते हा पुरस्कार दिला जाईल. यापेक्षा चांगला योग असणार नाही, यापेक्षा चांगली संधी असणार नाहीये. आणि आज नामदार उदय सामंत साहेबांच्या शुभस्ते सुहास पवार फिरकीपटू आहे आणि त्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त होतोय. जरा नाणीस, टाळ्यांचा गजर कमी करू नका. नाणीस, टाळ्यांचा गजर कमी करू नका. काय बॅटिंग केले पट्ट्याने. मर्दा, मन जिंकलस, सामना जिंकलास. नाणीस दुसरा सामना जिंकतात. सुहास थांबा. डीजे मास्टर थांबा. या अफलातून इनिंग साठी सुहास पवारला 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संघ मालक दिनेश कांबळे, तुम्ही पण नाही थांबले यावरती 2000 रुपये घेऊन. यावरती सुहास पण नाही थांबला, त्याने पलटवार केला. स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक ठोठावणारा खेळाडू आहे सुहास पवार. बोला गणपती बाप्पा, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सुहास पवारनं जबरदस्त कामगिरी करत हा सामना जिंकवलाय. अशक्य ते शक्य करणारा खेळाडू आहे सुहास पवार. पलटवार केलाय सुहास पवार, अभिनंदन. त्याचबरोबर नामदार उदयजी सामंत साहेब, मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर सामना देखील रंगला. रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना. सुहास पवार, वेल डन. सुहास पवार तिथेच थांबा 2 मिनिटं, जाऊ नका, कारण एक फोटोग्राफ या ठिकाणी घेतला जाईल. दीपकदादा पवार, गिरीश कोचरेकर, सोनम चव्हाण, दीपक मोरे, त्याचबरोबर मुकादम साहेब, त्यानंतर या ठिकाणी पुढील येणाऱ्या स्पर्धेचे सगळे फाउंडर मेंबर आमच्याबरोबर आहेत, कमिशनर आमच्याबरोबर आहेत. शानदार खेळ देखील आपल्याला बघायला मिळाला. सुंदर आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं निश्चितच बघायला मिळालं. टायटल सॉन्ग देखील वाचतं आहे. खूप सुंदर टायटल सॉन्ग देखील बनवले ब्रजेश सोलकर साहेब. आणि आता मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन या स्पर्धेचे मार्गदर्शक नामदार उदय सामंत साहेब, त्याचबरोबर उद्योग व मराठी भाषा मंत्री आदरणीय सन्माननीय उदय सामंत साहेब. सामना रोमहर्षक झाला आणि क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी व्यासपीठावरती होती, क्रिकेट जगलेली माणसं व्यासपीठावरती होती. अशा वेळेला सामना रंगतदार, रोमहर्षक, उत्कंठवर्धक झालेला आहे. पैसा बसून मॅच आपण बघितलाय, परंतु आता रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. बरंच काही या ठिकाणी येणार आहे. गजेंद्र पात्रे साहेब, मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. लवकरच आणखीन एक सामना येतोय, जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे सिद्दीक मेमन माइक्रोफोनवरती आहे. शुक्रिया प्रशांत जी. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 सीजन 5. उसके अंदर रबर बॉल का वो डबल बार आपने को देखने को मिला. रबर बॉल है, डबल बार होगा, और डबल बार सुहास पवार वार पर वार किया और बिल्कुल वो मैच के अंदर हीरो बने. शानदार बल्लेबाजी की.
जय हनुमान संदीप स्मृति नानीज के लिए मजा आएगा इस मुकाबले के अंदर भी। एक तरफ करबुडी की टीम है, दूसरी तरफ हम सौराज्य की टीम देखने वाले गए। उनके बीच का वो बैटल रहेगा आज के दिन का, वो आपके सामने छठा मुकाबला आ रहा है। भारी तादाद में दर्शक भी गए, अतिथि कक्ष के अंदर हमारे मेहमान भी जुड़े हुए गए, अतिथि भी जुड़े हुए, उनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। चैंपियन रणजी ट्रॉफी 2026 का महासंग्राम चल रहा है, पावर्ड बाय मिस्टर दीपक दादा पवार को, पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट्स, ट्रिपल एस, पराग पाटिल, शैलेश पाटिल, इनका भी हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। हमारी पहली इनामी राशि 1 लाख और वो क्रिस्टल ट्रॉफी, उनका भी सभी स्पॉन्सर का हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। दूसरे पायदान के लिए वो 50,000 और चमचमाती हुई क्रिस्टल ट्रॉफी, हमारे सभी स्पॉन्सर का हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। आने वाले मुकाबले की तरफ भी जाएंगे, प्रहार में एक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। सिक्का उछला और श्री गणेश कृपा स्वराज्य टीम के पक्ष में गिरा। उन्होंने काम पहले फील्डिंग करना पसंद करके 5 ओवर का मुकाबला। करबुडी की जो टीम है वो आपको इन एक्शन बल्ले